guys, welcome to the another vlog of my channel. I am the वर्षा आणि आशा करते की तुम्हाला आतापर्यंतचे सगळे व्लॉग्स आवडत असतील आणि मी हळूहळू असेच नवीन अपग्रेडेशन घेऊन येईल. तुम्ही सपोर्ट करा, कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला काय काय गोष्टी आवडत नाहीत किंवा मी कुठे इम्प्रूव्ह करायला पाहिजे काय. आणि मी आत्ता आवरून चालले आहे ऑफिसला. आत्ता सकाळचे वाजले आहेत 9:30. आजारी असल्यामुळं अजून काय स्वयंपाक वगैरे केला नाही आहे. धनराज पण बाहेरूनच आणेल काहीतरी आणि मी पण बाहेरूनच खाईल. मी सांगते तुम्हाला नंतर. चला गाईज ऑफिसला जाऊ. बाय बाय बोला. बाय. मुंबईमधली सगळ्यात कॉन्स्टंट गोष्ट काय माहिती आहे का, की तुम्हाला खूप घाई आहे, उशीर झाला आणि तुम्हाला रिक्षा भेटत नाही. तुमच्यासमोरून 10-10, 15-15 रिक्षा जात आहेत पण एक पण तुम्हाला घेत नाही यार. फायनली आपल्याला रिक्षा भेटलेली आहे पण हाफ डे लागणार आहे आज. का कोइन्सिडन्स तर मी माझ्या आयुष्यात कधी बघितला नव्हता. मी आत्ता ज्या रिक्षामध्ये आले त्याच रिक्षामध्ये मी परवा पण आलेले आणि मला इथं उतरल्यावरती लक्षात आलं. मी त्यांना बोललं काका मी परवा पण तुमच्या रिक्षामध्ये आले होते काय ऑफिसला. ते म्हणले हो, मी 2दा तुझ्यासमोरून गाडी फिरवली पण तुम्हाला हातच केला नाही. मग मी 3ऱ्यांदा स्वतःहून तुला विचारले. यार म्हणजे बघा कसं असतं, जेव्हा तुम्हाला खूप गरज असते तेव्हा देव कुठल्या ना कुठल्या रूपात येतो. गाईज ऑफिसमध्ये आज एका कलिगचं फेअरवेल होतं, त्याच्यामुळं त्यानं सगळ्यांसाठी व्हेज बिर्याणी ऑर्डर केलेली. तर नेहमीप्रमाणे थोडंसं गरम पाणी पिलं आणि व्हेज बिर्याणीचा आस्वाद घेतला. पण सर्दीमुळं त्याचं एवढी टेस्ट लागत नव्हती. म्हणजे असं खूप कोरडं किंवा टेस्टलेस काहीतरी खाते असं वाटत होतं. तुमच्यासोबत पण होतं का असं सर्दीच्या वेळी? किती मुंबईमधलं आयुष्य कसं आहे बघा ना. गर्दी. आता बघा एकाच मिनिटापूर्वी व्हिडिओ काढलेला त्याच्यामध्ये सगळं कोरडं होतं. दुसऱ्याच मिनिटाला लगेच पाऊस. नो, लग्न केलेल्याचा एकच फायदा सांगू का, आत्ता मी अंथरुणावरतीच आहे आणि चहा आलाय आणि सोबत बिस्किट पण आलंय. त्यामुळं करा लवकर. काय काय सगळे प्रॉब्लेमच नसतात, काय काय चांगलं पण असतं. धनराज बघायचं आहे का तुम्हाला? आपण आजारी असल्यावरती आपला नवराच असतो आपल्या सोबत. Hello everyone. Today is my soft launch. नाही hard launch ना. सिर्फ लॉन्च. तर हे बघा कोल्ड कोको आणलंय सुरतच्या ब्रँडचं धनराजने मुंबईवरूनच. तर आता आम्ही ते ट्राय करून पिणार आहे. पॅकेजिंग खूपच सुंदर आहे. मला चॉकलेटचे पदार्थ खूप आवडतात. कॅडबरी, डेअरी मिल्क तर भरपूर आवडते. पे ना. तर कसं वाटतं, आहे का सेम सुरत सारखं आहे? सुरतपेक्षा बेटर मुंबईमध्ये भेटतो. स्टँडर्ड इतका स्टँडर्ड नाहीये बरं का तो. खरंच आहे का? बेटर. थिकनेस आणि कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे सुरतपेक्षा. आणि कोको पावडर पण भरपूर यूज केली. ॲक्च्युली खूपच सुंदर आहे, नक्की ट्राय करा. त्यात जर अजून थोडंसं कॅडबरी क्रश वगैरे असेल तर खूप मस्त लागला असता ना. पण 50 रुपयात काय एक्सपेक्ट करणार ना. 50 रुपयात इतकी सुंदर बॉटल दिली त्यांनी, ग्लास बॉटल. आणि अजून काय पाहिजे? नक्की 50च आहे का? 60. म्हणजे विदाउट ग्लास बॉटल घेतलं तर 50 रुपये कपमध्ये घेतली तर. आणि जर ग्लास बॉटलमध्ये घ्यायचं असेल पार्सलसाठी तर 60 रुपये. होय, किती पेरेस? किती म्हणजे माझ्यासाठी सांगले एकदम मोठा गोळी घेतलास पण तू. हो का? हा तेवढं मी पिन नंतर. ओके. का संपवून टाकू व्हिडिओमध्येच? आम्हाला थोडं ठेव. खंगळून नको ना खायला. चव जाईल. चला बाय. आता चाललो आम्ही गार्डनला येड्यागत कधी पण. आता वाजलेत, किती वाजलेत? 8 वाजलेत का? हो नाही, 7:30 वाजले असतील. नाही 8 वाजले असतील. बरं 8 वाजलेत आत्ता आणि आम्ही चाललो आत्ता गार्डनला राऊंड मारायला.
चला भेटूयात. बाय बाय बाय. बाय. इट्स वॉक टाइम. धनराज काय हो गाईज, जरी तब्येत नॉर्मल दिसत असेल तरी पण आतमधून एक कणकणी होती, तर म्हटलं एकदा दवाखान्यातून जाऊन यावं, कारण साथीचे आजार खूप वाढले तिथे, लोकांना डेंग्यू मलेरिया खूप होते. गाईज, आत्ता मी माझी आयुष्यातली पहिली लाईव्ह स्ट्रीम केली. अर्धा तास लाईव्ह चालू होतं आणि जवळजवळ 13-14 लोक जॉईन. पहिलंच लाईव्ह होतं आणि माझे यूट्यूबला फक्त सबस्क्रायबर्स आहेत 146, 181 काहीतरी असे. तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. 14 लोकांनी जॉईन केलं आणि लोक क्वेश्चन विचारत होते. म्हणजे मला खूप प्रश्न पडलेला की मी हे करते बरोबर होईल नाही होईल, कोण जॉईन करेल का नाही करेल, का मला नुसतंच एकटीला काहीतरी बडबड करत राहावं लागेल. पण मला स्वतःला काहीच बोलायची गरज पडली नाही. म्हणजे मी पूर्ण कम्युनिकेशन चालू होतं की लोक काहीतरी विचारत होते, मी त्याचा आन्सर देत होते, परत काहीतरी विचारत होते, नवीन गुणाचा काहीतरी क्वेश्चन, लोक मला कॉंग्रॅच्युलेट करत होते. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स ह्यासाठी कारण आमचे इंस्टाग्रामला आज 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. 10,000. आणि देवा प्लीज हा क्षण पण लवकर येऊ देत की यूट्यूबला पण माझे 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले असू देत. तुम्ही सगळे ह्या गोष्टीसाठी विश करा. आणि आत्ता आम्ही बनवतोय मिसळ जेवायला. हा आमचा सेटअप आहे, आमचा म्हणजे धनराजचा आहे ॲक्च्युली, पण आता तो जो तेरा है वो मेरा है, जो मेरा है वो तेरा, त्याच्यामुळे हा आमचा सेटअप आहे आणि आम्ही ह्याच्यावरती लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे करत असतो. आणि आता मस्तपैकी मिसळ बनवतो, दाखवते तुम्हाला कशी कशी मिसळ बनवणार आहे, काय छान आहे. आणि भेटूयात आपण मिसळ खाताना. बाय गाईज, आम्ही आज केलेली आहे मिसळ. आता तुम्ही म्हणाल की ही असली कसली पद्धत खायची. आम्ही अशाच प्रकारे रानटी पद्धतीने आम्ही मिसळ खातो नेहमीच आणि आम्हाला अशीच मिसळ आवडते. हे बघा, इथं आमचा रस्सा आहे. चला आता आजचा दिवस संपला, आता मस्तपैकी मिसळ एन्जॉय करते आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. बाय.